नमस्कार, तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज। बिरसा फायटर संघटनेच्या पाठपुराव्याला यश, बागलाण प्रशासकीय इमारतीला अखेर संरक्षणकडे बसले। बागलाण येथील नव्यानं बांधलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला अखेर लोखंडी ग्रिलचे संरक्षणकडे बसवण्यात आले असून त्यामुळे ही इमारत आता अधिकच सुरक्षित आणि सुसज्ज झाली आहे। ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली ती बिरसा फायटर संघटना महाराष्ट्र राज्य सचिव संजय दळवी यांच्या वेळोवेळी केलेल्या लेखी निवेदनामुळे आणि प्रस्तुत पाठपुराव्यामुळे। त्यांनी इमारतीच्या कमी उंचीच्या कठड्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधले होते। त्या मुद्द्यावर प्रखर न्यूजने थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली। संबंधित धोकादायक स्थिती दाखवत प्रशासनाची जबाबदारी जुमानण्यास भाग पाडणारी बातमी समाज माध्यमांद्वारे प्रसारित केली। यामुळे या प्रकरणास अधिक गती मिळाली। प्रखर न्यूज आणि बिरसा फायटरच्या सक्रिय सहभागामुळे बागलाण उपविभागीय अधिकारी कल्पना डुबे मॅडम आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस देत संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। प्रशासनाच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत इमारतीच्या सर्व तिन्ही मजल्यांवरील कमी उंचीच्या कठड्यांना लोखंडी खिडकी ग्रिलद्वारे सुरक्षित केले आहे। या उपाययोजनांमुळे या इमारतीत येणाऱ्या लहान मुलांना, महिलांना तसेच वृद्ध नागरिकांना सुरक्षित व संरक्षित वातावरण लाभणार आहे। प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून किरण अमृतकर।